रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिंदे सेनेचे नेते संजय निरुपम हे आमनेसामने आलेले होते। काल संजय निरुपम यांच्या गाडीवरती मनसैनिकांनी हल्ला देखील केला। त्या प्रकरणी जवळपास 11 मनसैनिक यांना अटक करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत सध्या संजय निरुपम आहेत। सर, काल मोठा राडा दहिसरमध्ये पाहायला मिळाला, तुमच्या गाडीवर देखील हल्ला झाला, गुन्हा दाखल झाला। काल काय नेमकं घडलं होतं? कसाला राडा झाला मला माहित नाही। महाराष्ट्र शासनाने एक काही निर्णय घेतलेला आहे, त्याच्यामध्ये काही चुकीचा असा एक प्रपोजल आहे। त्याच्या मुद्द्यावर, त्याच्या विषयावर मी आमचे जो मंत्री महोदय आहेत प्रताप सरनाईक साहेब त्यांच्याशी चर्चा करत आहोत। त्यांना मी पत्र पाठवलं आणि पत्र पाठवल्यानंतर त्यांच्याकडून मेसेज आला, फोन आला की तुम्ही पुढच्या आठवड्यात एक मीटिंग ठेवतो, त्या मीटिंगमध्ये तुम्ही तुमचा विषय ठेवा आणि आम्ही एक याच्यावर विचार करू। तुम्ही त्या प्रपोजलला चुकीचं म्हणताय मराठी सक्तीच्या रिक्षा चालकांना, पण त्यात चुकीचं काय? महाराष्ट्रात हे सगळे रिक्षा चालक आहेत, महाराष्ट्रात राहतात, महाराष्ट्रात धंदा करतात, इथेच पैसे कमवतात, मग चुकीचं काय त्याच्यामध्ये? चांगला प्रश्न आहे तुमचा। महाराष्ट्रात मराठी भाषाचा मान सन्मान राहिला पाहिजे। महाराष्ट्रात राहणारा जे काही लोक आहेत, राहणारे सगळे लोकांनी मराठी भाषामध्ये संवाद केला पाहिजे। हा आमच्या पक्षाची भूमिका आहे, आमचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका आहे आणि बाळासाहेबांपासून ही भूमिका आहे आमच्या पक्षाची, आणि ते भूमिकाची मी सहमत आहे। मी पण असा विचार करतो, असा विश्वास करतो। पण आणि याच आधारावर आमचे मंत्री महोदयांनी तो 2019चा जो GR होता ते पुन्हा लागू करण्याचा जी घोषणा केली। त्याच्यामध्ये जो पहिला पार्ट आहे की प्रत्येक ऑटोवाले टॅक्सीवाल्याने मराठी भाषामध्ये संवाद केला पाहिजे। 100% मी सहमत आहे, केलाच पाहिजे। पण ज्यांना मराठी येत नाही त्यांना पुढे असं सांगितलं गेलेलं आहे की 1 मे पासून त्यांची एक टेस्ट होईल, म्हणजे एक व्हेरिफिकेशन ड्राईव्ह सुरू होईल। RTO त्यांची टेस्ट करेल आणि RTO तर्फे पैसा घेण्याचा कार्यक्रम सुरू होईल आणि टेस्टमध्ये जेव्हा ते फेल झालेत तेव्हा त्यांचा परमिट रद्द होईल। हा चुकीचा आहे। तुम्ही पण खरं तर नियमात असं देखील म्हटलेलं आहे की परमिट देतानाच मराठी येते की नाही याची खातरजमा करावी। पण ते तो RTO मध्ये बसणारे जो अधिकारी आहेत, जे परमिट देतात, ते UPहून आलेले आहेत का, बिहारहून आलेले आहेत का? ते सगळे मराठी भाषिक आहेत ना? त्यांनी परमिट दिलं ना? त्यांनी परमिट देताना त्यांची टेस्ट घेतली का? त्यांच्या विरोधात कारवाई करा ना तुम्ही। आता विषय असा आहे की मराठी सर्वांना बोलायला पाहिजे, पण जेव्हा तुम्ही सांगता की 1 मे पासून समजा तुम्ही टेस्टमध्ये फेल झाला तर तुमची परमिट रद्द होईल, याच्यामुळे मुंबईमध्ये लगभग 70% पेक्षा जास्ती जो ऑटो चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, तो दुसरे राज्याहून आलेले आहेत। UPचे आहेत, बिहारचे आहेत, झारखंडचे आहेत, दक्षिण भारताचे आहेत, गुजरातचे आहेत। त्यांच्यामध्ये काही लोक मराठी बोलतात, असं नाही की कोणी बोलत नाही, मराठी बोलतात आणि खूप मनाने बोलतात, प्रेमाने बोलतात आणि बोलायला पाहिजे। पण काही लोक असे आहेत जे अजूनपर्यंत मराठी बोलू शकत नाही। समजा टेस्ट झाला आणि खूप कठीण मराठी भाषाच्या ज्ञानचा टेस्ट झाला आणि ती टेस्टमध्ये फेल झाले तर काय करणार तुम्ही? त्यांचं परमिट रद्द करणार का? हा एक मोठा प्रश्न आहे। तो माझा एवढंच सजेशन आहे की तू एवढा सक्तीचा प्रपोजल देऊ नका, पुढे त्यांना काहीतरी वेळ द्या, एक त्यांना मराठी शिकण्याचा एक संधी द्या। आणि मला असा चांगला वाटला की आमचे मंत्री महोदयांनी घोषणा केली की आम्ही संपूर्ण मुंबईमध्ये मराठी शिकण्याचा एक केंद्र सुरू करणार आणि ते केंद्रामध्ये प्रत्येक ऑटो चालकांना जायला पाहिजे। याच्यासाठी मी दहिसर गेलो होतो, त्यांना सांगण्यासाठी की तुम्ही एकदम हट करू नका। वेळ देण्याची इकडे मागणी करताय, मात्र 4 तारखेला तुमचं आंदोलन देखील येणार आहे आणि त्यामध्ये रिक्षा चालकांचं वगैरे जे अमराठी रिक्षा चालक शशांकराव युनियन लीडर आहेत, मी काही युनियन लीडर वगैरे तर त्याच्यामध्ये मुंबई ठप्प करण्याचा हा प्रयत्न आहे असा देखील एक मनसेचा आरोप आहे। नाही, माझा आंदोलन नाही आहे, माझी घोषणा पण नाही आहे। तो शशांकराव ऑटो युनियन चलावतात, त्यांची युनियन आहे आणि त्यांच्या युनियन एक मजबूत युनियन आहे, मोठी युनियन आहे। ते समजा एक निर्णय घेतला त्यांनी की आज ऑटोवाले कामवर नाही जाणार तर नाही जाणार, म्हणजे तो ऑटो चालक जेव्हा आंदोलनवर असतात तेव्हा कामकाज ठप्प होऊ शकतो। त्यांच्याकडे एवढा पॉवर, अधिकार, राईट आहे।
तुम्ही याच्यावर तुम्ही बहस करू शकत नाही. कारण त्यांनी महानगरपालिकामध्ये पण असंच काहीतरी निवडणुकी होती, उबाठा ये सगळ्यांना पाडून ते जिंकलेला माणूस आहे. हे पण शेवटी अमराठी माणसासाठी मुंबई ठप्प करण्यासाठी झालं की ज्यांना मराठी येत नाही. फक्त मराठी अमराठी विषय नाही आहे, गोरगरीब लोक आहेत. आम्ही पण शेवटी आम्ही हिंदू आहोत हो. अच्छा, तुम्हाला हिंदू बरायचा राजा आहे ना, आम्ही भारतीय नागरिक आहोत. सगळे भारताचे कानाकोपऱ्यातून इकडे आलेले आहेत, धंदा करत आहेत. त्यांचे तुम्ही ते धंद्यावर जेव्हा हल्ला करणार तर त्यांना विरोध करण्याचा हक्क आहे ना. आणि तो भाषाचा प्रेम राहिला पाहिजे. सगळ्यांना भाषा मराठी भाषामध्ये संवाद केला पाहिजे. याच्यावर कुठल्या प्रकारचा वाद नाही आहे. तुम्ही सांगता की सक्ती करणार आणि मी सांगतो की सक्ती करू नका. थोडा वेळ द्या त्याला. टेस्टची तुम्हाला भीती वाटते किंवा परमिट रद्द होण्याची भीती वाटते. मात्र जी काही परीक्षा असेल ती काही व्याकरणाची होणार नाही. फक्त तुम्हाला मराठी बोलता येते की नाही, मराठी आणि हिंदीत तसा काही फारसा फरक नाही, तर तेवढंच फक्त बघितलं जाणार आहे. मग त्यासाठी एवढं भीती किंवा एवढं रान का उठवलं जाते? भाषा म्हणजे एकाच दिवशी कोणी शिकू शकत नाही. भाषा एक सतत शिकण्याची प्रक्रिया आहे. आणि तुम्ही सांगता की तुम्ही 2 दिवसात भाषा शिका आणि टेस्ट द्या. अच्छा, तो टेस्टमध्ये कुठल्या लेवलच्या टेस्ट आहे कोणाला माहीत नाही. आणि ते सगळे ऑटो चालक, टॅक्सी चालक आहेत ना, ते फार एज्युकेटेड लोक नाही आहेत. ते चांगल्या रीतीने हिंदी बोलू शकत नाही, तर त्यांची भाषामध्ये बोलतात. त्यांना तुम्ही लोकल स्थानिक भाषा शिकण्याचा एक आग्रह ठेवता, काही प्रॉब्लेम नाही, आग्रह ठेवा. पण त्या आग्रहामुळे त्यांना काही त्रास होऊ नये याची काळजी घेतला पाहिजे. काल तुम्ही तिथे गेलेलात, खूप मोठा राडा पाहायला मिळाला. नेमकं सगळं झालं कशावरून हे सांगितलं मी तुम्हाला की तो एक ऑटो चालक जो आहेत त्यांचा एक मोठा हब आहे तिकडे, आणि तिकडून खूप लोकांचा फोन येत होता. तो मी राम यादवला सांगितलं, जो आमच्या तिकडे नेते आहेत आणि विभाग प्रमुख आहेत आणि त्यांची मिसेस तिकडची नगरसेविका आहे, की तुम्ही जरा एक सगळे ऑटो चालकांना बोलवा तिकडे, एक त्यांच्याबरोबर संवाद करतो की शासन सरकार तुमच्या बरोबर आहे, जास्ती काळजी करू नका, तुमच्या मनात जो भीती आहे तो काढून टाका, आम्ही तुमच्या बरोबर आहात, पूर्ण सरकार तुमच्या बरोबर असेल. हा संवाद करण्यासाठी आम्ही गेलो होतो. आणि हा संवाद म्हणजे शासन माझ्यामध्ये जे काही संवाद चालू होता तो संवाद घेऊन मी गेलो होतो. तर तिकडे मनसेवाले कशाला आलेत त्यांना विचारतो कोण? तुमचा पक्ष म्हणजे संपलेला पक्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 0वर आउट झालेला पक्ष आहे. तुमचे पक्षाचे सर्वात मोठे नेते प्रमुख ते स्वतःच्या मुलांना निवडून येऊ शकत नाही. कुठून? दादरमधून, गणपत पाटील नगरमधून नाही. मी समजू शकतो. दादर म्हणजे मराठी भाषिक लोकांचा गड आहे. म्हणजे तुम्हाला मराठी भाषिक लोकांना पण रिजेक्ट केलेला आहे, नकारलेला आहे. तरीही तुम्ही आमचा जो शासन आणि माझ्यामध्ये जो चालू आहे विषय चालू आहे त्याच्यामध्ये नाक खुपसता तुम्ही. का खुपसता तुम्ही नाक? बाबा तुम्हाला कोण विचारतो? अच्छा, तिकडे येऊन तुम्ही एक डेमोक्रेटिक लोकशाहीरित्याने प्रदर्शन करा, चालेल. पण तुम्ही तिकडे नारा लावता, माझ्या विरोधात शिवीगाळ करता आणि एक व्हायलेंट सिच्युएशन क्रिएट करण्याचा प्रयत्न करता. हा चुकीचा आहे. मनसेच्या जवळपास 11 लोकांना अटक झालेली आहे. मराठी पोलीस हे भैया निरुपम यांना सपोर्ट करतात असा एक आता मनसेकडून आरोप केला जातो. पोलीस असतोय, मराठी पोलीस, भैया पोलीस हे सगळे होत नाही. हा जो एक विक्टिम कार्ड खेळतात ना तो चुकीचा आहे. आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, तुमचा पर्सनल कार्ड आहे, पण तो विक्टिम कार्ड असं कोणी बनवू शकत नाही. तुम्ही जाऊन तिकडे कायद्याचं उल्लंघन केलं की नाही? आम्ही केलं का? आम्ही तो पोलिसला इन्फॉर्म करून फक्त संवाद करण्यासाठी केले होतो. आणि एकदा ते सगळे जब अटक झाले सगळ्यांची, तो जो इंदौरी चाटचा हलवाई आहे तिकडे गेला MHP पोलीस स्टेशनमध्ये आणि माझ्या नावाने बोंबाबोंब करा, त्यांच्या विरोधात पण कारवाई करा, गुन्हा दाखल करा. अरे माझ्या विरोधात कसा तुम्ही गुन्हा दाखल करणार बाबा? मी कार्यक्रम झाल्यानंतर पोलिसने विशेष आग्रह ठेवला, पोलीसवाले जे होते, की साहेब आता तुम्ही झालं तुमचं, तुम्ही जाऊ शकता, कारण खूप टेन्शन आहे. तो टेन्शन कमी झाला पाहिजे याच्यासाठी मी माझ्या वाहनमध्ये माझा एक कार्यकर्ता त्यांच्या वाहनमध्ये बसून गेलो आणि निघताना माझ्या वाहनवर ते दगडफेक केलेत. तो ज्यांच्या वाहनावर दगडफेक केला गेला त्यांच्या विरोधात कसला गुन्हा दाखल करता तुम्ही? अच्छा विषय आहे.
मनसे हा कायमच मराठी माणसासाठी लढणारा पक्ष राहिलेला आहे. सध्या तुम्ही सत्तेत आहात, एकनाथ शिंदे हे देखील सत्तेत आहेत. आनंद दिघेंच्या विचारांवर तुमचा पक्ष चालतो असं तुमचा दावा आहे. मात्र आनंद दिघेंचे विचार गेले कुठे जर अशा प्रकारे मराठी माणसाच्या पक्षावर कारवाई होते? तसा प्रश्न आता मनसेकडून विचारला जातोय. आनंद दिघे साहेब किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब हे सगळे मराठी लोकांसाठी जगणारे नेते होते. आम्ही पण मराठी लोकांसाठी जगणारे नेते आहोत. आम्ही पण, आमचा पक्ष पण मराठी लोकांसाठी जगणारा पक्ष आहे. आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब पण मराठी लोकांसाठी जगणारे आणि त्यांच्या मराठी भाषासाठी काम करणारे नेते आहेत. पण मराठी भाषाच्या नावाने जर तुम्ही गुंडगिरी करणार, तो खपून घेणार नाही. त्याच्या विरोधात कारवाई होईल. तुम्ही गुंडगिरी करू नका, आग्रह ठेवा ना, आग्रह ठेवला पाहिजे. पण अच्छा तुम्हाला पुन्हा मी सवाल प्रश्न करतो, तुम्हाला विचारतो कोण? तुम्हाला महाराष्ट्रात तुम्ही सांगता आम्ही मराठी भाषाचे काम करणारे लोक, पण तुम्हाला मराठी भाषा तुम्हाला रिजेक्ट करतात. आता 1 तारखेपासून हा निर्णय खर्च लागू होणार आहे मराठी सक्तीचा. आता तुमची भूमिका काय असेल? मी पक्षामध्ये आणि माझे जो मंत्री महोदय त्यांच्याशी बोललो की 1 मे पासून हा जो एक सक्तीचा निर्णय तुम्ही लागू करता तो थोडा पुढे ढकलेला पाहिजे, जेणेकरून सगळे ऑटो चालक आणि रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक जे आहेत त्यांना काहीतरी वेळ मिळेल. आता किती वेळ देणार तो पक्षाला ठरवायचा आहे. पण मी अजून या विषयावर ठाम आहे की 1 मे पासून मराठी सक्तीचा जो निर्णय आहे तो लागू नाही झाला पाहिजे, नाहीतर लोकांकडे उपासाचं संकट येईल. आपण ऐकलं हे होते शिवसेनेचे नेते संजय निरुपम. अजूनही 1 मेला जो मराठी सक्तीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे तो पुढे ढकलावा आणि आणखीन थोडा वेळ देण्याची मागणी ही संजय निरुपम यांच्याकडून अजूनही लावून धरण्यात येते. व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ खानसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.